समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही माहिती असणार आहे ती खास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त असणार आहे। कारण येत्या 31 मार्च 2025 रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। या दिवसाची प्रत्येक स्वामी भक्त अगदी आतुरतेने वाट बघत असतात। आता अर्थात स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी कुठल्याही दिवसाची वाट बघू नये। अगदी दररोज आपण स्वामींची सेवा केली, स्वामींचं नामस्मरण केलं तरीही त्याचं फळ आपल्याला दुप्पट पटीने मिळत असतं। आणि फळ तर आपल्याला सेवेचं मिळणारच आहे, पण आपण अजून स्वामींच्या जवळ जात असतो आणि आपलं आयुष्य स्वामीमय होत असतं। तर स्वामी भक्त हो, आता दररोज तर आपल्याला सेवा करायचीच आहे, पण स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हटलं तर आपल्यासाठी थोडासा विशेष महत्त्वाचा असतो। या दिवशी आता कुठल्या सेवा करायच्या, कुठले खास उपाय करायचे हे सविस्तररित्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणारच आहे। त्यामुळे आपल्या स्वामी सूत्र चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा, त्यासोबतच शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्या आपल्याला आजपासून दररोज करायच्या आहे। आता तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघा, आजपासून बघा। तुम्ही समजा काही जणांकडे उद्या हा व्हिडिओ पोहोचला असेल, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात तेव्हापासून ही छोटीशी गोष्ट करायला घरामध्ये सुरुवात करा। आता हे कोणी करायचं आहे तर ज्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो आहे किंवा स्वामींची मूर्ती आहे, अशा सगळ्या लोकांनी ही एक गोष्ट दररोज आपल्याला न चुकता करायची आहे। आता यापैकी काही जण या गोष्टी करतही असतील, पण क्वचित काही जणांना जर वेळेअभावी करणं शक्य होत नसेल तर कमीत कमी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तरी ह्या गोष्टी तुम्ही दररोज न चुकता करून बघा। अगदीच त्यामध्ये मासिक धर्म आला, सुतक आलं, काही कारणास्तव जर तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर तो दिवस तुम्ही स्किप करा। आता जेव्हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून तर करा, पण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांची 11 दिवसांची देखील सेवा केली जाते। जर तुम्ही 11 तारखेपासून 31 तारखेपर्यंत अखंडित स्वरूपात ही सेवा केली किंवा ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या केल्या तर तुमच्या घरामध्ये चमत्कारिक असे बदल तुम्हाला अनुभवायला मिळतील। आता चमत्कारिक बदल असा तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका। आता आपल्याला आर्थिक अडचण आहे आणि आपण सेवा केली मग लगेच आपल्या दारासमोर खूप सारा पैसा येऊन पडेल असं कोणीही समजू नये किंवा अशी आशा कोणीही ठेवू नये। चमत्कारिक बदल म्हणजे काय तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःखाचे प्रसंग येतात त्यातून आपल्याला मार्ग सापडत जातो। अडचणी येतात तर त्या अडचणीतून बाहेर कसं पडायचं हे स्वामी महाराज आपल्याला सांगतात। दुःखातून सुखाकडे जाण्याचा मार्ग जो दाखवत असतात ते स्वामी महाराज आपल्याला दाखवत असतात आणि याला चमत्कार असं म्हणत असतात। तर स्वामी भक्त हो, स्वामींची लीला फार अगाध आहे, पण ती समजून घेण्यासाठी आपली देखील तेवढी कुवत असावी लागते, आपल्याला देखील तेवढी सेवा करावी लागते। तर बघा आपल्याला काय काम करायचं आहे हे सविस्तररित्या जाणून घेऊया। जे काही करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला संकल्प वगैरे घेण्याची गरज नाही, पण तुमची इच्छा असेल तर स्वामी महाराजांसमोर तुम्ही संकल्प घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने या छोट्या छोट्या सेवा करू शकतात। आता सेवा कुठल्या करायच्या आहे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी आणि स्वामी महाराज कायमस्वरूपी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करावे यासाठी काय करायचं आहे हे जाणून घेऊया। तर बघा, ज्यांच्याकडे मूर्ती आहे आणि ज्यांच्याकडे फोटो आहे त्या दोघांसाठी सांगत आहे, वेगवेगळी पद्धत आहे, दोघांनीही ऐका। तुमच्याकडे दोनही आहे, मूर्तीही आहे आणि फोटोही आहे, तर मग तुम्ही दोघांपैकी एकच काहीतरी करा किंवा जी मूर्तीची सेवा असणार आहे तीच खास करून तुम्ही करा। आता आपल्याला काय करायचं तर आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला दररोज अभिषेक करायचा आहे। बरेच जण म्हणतील आम्ही दररोज अभिषेक करतो, त्यात नवीन काय? पण बघा, आपल्या घरात मूर्ती असते पण तरीही आपल्याला दररोज अभिषेक करणं शक्य होत नाही। अगदी आपल्याला कामामुळे म्हणा किंवा नोकरीमुळे, व्यवसायामुळे, घरातील व्यापामुळे, सगळ्या काही गोष्टींमुळे अगदी दररोज अभिषेक करणं काहींना शक्य होत नाही। पण हे जे काही दिवस असणार आहे ह्या दिवसांमध्ये दररोज न चुकता आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना आपल्याला काय करायचं तर स्वामी महाराजांची मूर्ती घ्यायची, त्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी आपल्याला शंखाचा वापर करायचा। बघा, प्रत्येकाच्या देवघरामध्ये शंख हा असतोच, अजूनही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शंख आणू शकतात। बऱ्याच जणांना असं वाटतं की आमच्या घरामध्ये पूर्वीपासून शंख नाही, मग अधूनमधून आणला तर चालेल का? तर हरकत नाही, तुम्ही कधीही शंख घरामध्ये ठेवू शकतात। उलट शंख हा आपल्या देवघरामध्ये असायलाच हवा। तर या शंखाने आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर दररोज अभिषेक करायचा आहे। अभिषेक करण्याची जी वेळ असणार आहे ती शक्यतो सकाळची असावी, पहाटेची, किंवा तुम्ही 7-8 वाजेपर्यंत कधीही केलं तरी चालणार आहे।
पण वेळ ही सकाळचीच निवडा। अगदी थोडासा त्यामध्ये अजून उशीर झाला तरीही चालेल, पण सकाळची वेळ शक्यतो निवडण्याचा प्रयत्न करा। आता अभिषेक करताना सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं तर आपल्याला पुरुष सूक्तम म्हणायचं। आता अभिषेक घालताना 16 वेळेस पुरुष सूक्तम म्हटलं जातं, पण जर तुम्हाला 16 वेळेस म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी एकदा तुम्हाला पुरुष सूक्तम म्हणायचं आहे आणि यामध्ये जितके गुरुवार येणार आहे त्या गुरुवारी तुम्हाला 16 वेळेस पुरुष सूक्तम म्हणायचं आहे। अशा प्रकारे 16 वेळेस किंवा 1 वेळेस पुरुष सूक्त म्हणून मूर्तीवर अभिषेक करायचा। त्यानंतर आपल्याला पवमान सूक्तम वाचायचं आहे। पवमान सूक्तम तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर मिळून जाईल। त्या ठिकाणाहून तुम्ही एखादी प्रिंट काढून घेतली किंवा तुम्ही त्या मोबाईलवरून जर बघून म्हटलं तरीही चालणार आहे। पण पहिल्यांदा पुरुष सूक्तम, त्यानंतर पवमान सूक्तम, त्यानंतर एकदा तारक मंत्र आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे 11 किंवा 21 वेळेस आपल्याला म्हणायचं आहे। आता हे जे काही आपण म्हणणार आहोत स्तोत्रमंत्र ते सगळे शांततेने म्हणायचे आहे। आपलं जे चित्त आहे ते थाऱ्यावर ठेवून म्हणायचं आहे। बघा, सुरुवातीला आपण जेव्हा या गोष्टी करतो तेव्हा आपलं मन लागत नाही, मन हे भरकटतच असतं, पण तरीही त्या मनावर आपल्याला ताबा मिळवायचा आहे। सुरुवातीला लक्ष विचलित होत असेल तर हरकत नाही, पण तरीही आपल्याला प्रयत्न मात्र करायचा आहे। आता या सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना दररोज प्रार्थना करायची की तुम्ही दररोज माझ्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करा। आता हे जे तीर्थ असणार आहे ते तुम्ही कशाचं बनवू शकता तर अभिषेकासाठी तुम्ही पंचामृत घेऊ शकतात। दूध, दही, तूप, मध, साखर या 5ही गोष्टी तुमच्याकडे असायला हव्या। या 5 गोष्टींनी म्हणजेच पंचामृताने तुम्ही अभिषेक घालू शकतात किंवा हे अगदीच तुम्हाला दररोज उपलब्ध होत नसेल तर मग तुम्ही दुधाने किंवा पाण्याने अभिषेक केलात तरी चालणार आहे। पण अशा प्रकारे तुम्ही अभिषेक घालून बघा। आता या तीर्थाचं काय करायचं तर हे जे तीर्थ आहे ते आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे आणि थोडंसं अगदी एखाद्या फुलाच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने जरी आपल्या पूर्ण घरामध्ये शिंपडलं तरीही चालणार आहे। आता याने काय होणार आहे तर आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने हे तीर्थ पिलं तर निश्चितच तिच्यावर स्वामी कृपा तर होणारच आहे, पण त्यांच्यामधली जी निगेटिव्हिटी आहे, ज्या काही वाईट गोष्टी त्या व्यक्तीवर परिणाम करत असतील त्या निघून जाण्यासाठी मदत होणार आहे। विद्यार्थी असतील तर त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी मदत मिळणार आहे। अशा प्रकारे आपल्याला त्याचा सकारात्मक असा अनुभव मिळणार आहे आणि हे तीर्थ घरामध्ये शिंपडल्यानंतर घरातील वातावरण शुद्ध पवित्र होण्यासाठी देखील मदत मिळणार आहे आणि दिवसभर स्वामी महाराजांच्या ज्या स्वामीमय लहरी आहेत त्या देखील आपल्या घरामध्ये टिकून राहणार आहे। त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा। आता हे झालं ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांच्यासाठी। ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी काय करायचं तर बघा, फोटो आपण नेहमीप्रमाणे जसं पुसून घेतो तसं पुसून घ्यायचं आहे आणि पुसल्यानंतर स्वामी महाराजांच्या फोटोला अष्टगंध वगैरे लावून पूजा वगैरे करून घ्यायची आणि जिथे फोटो ठेवला जातो त्या ठिकाणी तुम्ही ठेवून द्यायचा। त्यानंतर एका छोट्याशा ग्लासमध्ये किंवा छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यावर आपला उजवा हात ठेवून जे स्तोत्रमंत्र मगाशी सांगितले जसे की पुरुष सूक्तम आहे, त्यानंतर पवमान सूक्तम आहे आणि तारक मंत्र आहे, हे सगळं आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर 11 किंवा 21 वेळेस श्री स्वामी समर्थ हा जप देखील करायचा आहे। पण त्या ग्लासवर आपल्याला आपला उजवा हात ठेवून ही सगळी सेवा करायची आहे। आता हे करून झाल्यानंतर जसं आपण पंचामृत सगळीकडे शिंपडलं होतं आणि घरातील सदस्यांना प्यायला दिलं होतं तशाच पद्धतीने हे पाणी देखील आपल्याला घरातील प्रत्येक सदस्याला द्यायचं आहे आणि घरामध्ये देखील हे पाणी शिंपडायचं आहे। तर अशा प्रकारे तुमच्याकडे जर फोटो असेल तर तुम्ही करू शकतात। आता ज्यांच्याकडे मूर्ती आणि फोटो दोन्ही आहे तर त्यांनी निश्चितपणे मूर्तीवरच अभिषेक करावा हे या ठिकाणी सांगू इच्छिते। तुम्ही दररोज या गोष्टी करून बघा। अगदीच दररोज प्रत्येकाला शक्य होत नाही, ठाऊक आहे, पण प्रकट दिनानिमित्त दररोज करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर भलेही तुम्ही एखाद्या गुरुवारी करा किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही करा, पण निश्चितपणे ह्या गोष्टी जर तुम्ही करणार आहात, जेव्हा त्यामध्ये सातत्य ठेवणार आहात तेव्हा त्याचे सकारात्मक असे बदल तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येणार आहे। या व्यतिरिक्त स्वामी महाराजांच्या पूजेमध्ये नेहमी पिवळ्या रंगाचा समावेश जास्तीत जास्त करावा, जसं की चाफ्याची फुलं आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्या घरामध्ये असायलाच हवी, जे स्वामी भक्त आहे ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती आणि स्वामींचा फोटो आहे त्यांच्या देवघरामध्ये हिना अत्तर हे असायलाच हवं। हिना अत्तर हे स्वामी महाराजांना अतिशय प्रिय होतं, त्यामुळे आपल्या पूजेमध्ये हिना अत्तरचा समावेश आवर्जून करा। अजूनही तुम्ही घेतलं नसेल तर तुम्ही ते घेऊ शकतात, कुठेही तुम्हाला ते सहज उपलब्ध होईल। फक्त तुम्ही जेव्हा ते बाजारात घ्यायला जाणार आहात तेव्हा एक गोष्टीची काळजी घ्या की बाजारामध्ये डुप्लिकेट देखील मिळतं, स्वस्तामध्ये देखील मिळतं, पण ते घेताना योग्य ती पारख करूनच आपल्याला ते हिना अत्तर घ्यायचं आहे। त्यामुळे खात्रीशीर ठिकाण तुमचं जर असेल तर त्या ठिकाणाहूनच हे अत्तर खरेदी करा। तर स्वामी भक्त हो, अशा प्रकारे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करून बघा आणि त्याचा काय अनुभव मिळतो ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आपण सांसारिक माणसं आहोत त्यामुळे आपल्याला अडचणींचा सामना हा करावाच लागतो। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समस्या
समस्या ह्या असतातच, पण त्यातून मार्ग काढण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद म्हणजे स्वामींचा आशीर्वाद असणं देखील गरजेचं असतं. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.